कारण काय आहे की कमर्शियल गॅस हे बंद झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही पर्यायच राहिलेला नाही. आता मीच ही भट्टी मागच्या सोमवारी घेऊन गेलेलो 2,000 रुपयाला. आता तीच भट्टी आज मी घेतली 3,000 रुपयाला. डायरेक्ट आठवड्यामागे 1,000 रुपये वाढले. पूर्वी साधारणतः दिवसातून 1-2 महिन्यातून 2-5-6 असे म्हणजे जायच्या क्वचित, पण आता सर्रास जातात भट्ट्या. स्टाफ जो आपल्याकडे आहे त्या स्टाफला जेवण देखील देणं हे मोठं संकट आलं आहे. गॅसमुळे इतका मोठा प्रॉब्लेम होईल असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे कमर्शियलचं जे काही गॅसचे तुटवडा जाणवतो आहे या पूर्ण याला, तो एक लवकरात लवकर त्यांनी सॉल्व करावा. घरगुती गॅसचा जो काही पुरवठा आहे तो आता सुरळीत होण्याच्या मार्गावरती आहे. कलेक्टरांनी आदेश दिलेत की 96 तासामध्ये अर्थात 4 दिवसांमध्ये घरगुती सिलेंडर जो आहे बुकिंग केल्यानंतर जो आहे तो घरपोच मिळणार आहे. मात्र घरगुती गॅस जरी मिळत असेल मात्र कमर्शियल ज्याला व्यावसायिक गॅस म्हणतो त्याबाबत देखील अनिश्चित आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक असतील, मेस असतील, खानावळे असतील किंवा अनेक ज्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी कमर्शियल वापर केला जातो ते सर्व जण आता हे अस्थिर झालेले. त्यांचं जे काही कमर्शियल जे गणित आहे ते सगळं कोलमडलेलं आहे. कमर्शियल गॅस वेळेवर मिळत नाही आहे, मिळाला तरी तो फार मोठ्या किमती देऊन विकत घ्यावा लागतो. याला पर्यायी व्यवस्था म्हणून कुंभारवाड्यामध्ये असंख्य लोक अशा ज्या भट्टी आहेत त्या देखील घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. काय तुमच्यापुढे आता सगळं संकट आहे, तुम्ही आता भट्टीकडे परत वळत आहे? संकट म्हणजे खूप मोठं संकट आहे. कारण काय आहे की कमर्शियल गॅस हे बंद झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही पर्यायच राहिलेला नाही. आणि पर्याय आहे तो कोणता, समजा कोळसा असू द्या किंवा भट्टीचा वापर असू द्या. आता मीच ही भट्टी मागच्या सोमवारी घेऊन गेलेलो 2,000 रुपयाला. आता तीच भट्टी आज मी घेतली 3,000 रुपयाला. डायरेक्ट आठवड्यामागे 1,000 रुपये वाढलेत. मग ते हॉटेल चालू करायचं की नाही करायचं हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे कमर्शियलचं जे काही गॅसचे तुटवडा जाणवतो आहे या पूर्ण याला, तो एक लवकरात लवकर त्यांनी सॉल्व करावा आणि या व्यावसायिकांना थोडासा दिलासा द्यावा. मुळात काय व्हायला लागलं आहे की स्टाफ जो आपल्याकडे आहे त्या स्टाफला जेवण देखील देणं हे मोठं संकट आलं आहे. ते लोकांना हॉटेलमध्ये येऊन जेवण तयार करून त्यांना चारणं ह्याच्या पलीकडं स्टाफ कसा टिकवून ठेवायचा हे मोठं संकट आलं आहे. आणि त्याच्यासाठी पर्याय म्हणून हा जरी बघितला तरी एका आठवड्यामागे फक्त डायरेक्ट 1,000 रुपये वाढला आहे. कोळसा वाढला, लाकूड वाढलं, सगळंच पूर्ण म्हणजे हे चक्रच फिरून चेंज झालेलं आहे. हां, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आला आहे. त्याला सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी पर्याय शोधावा आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना या ह्याच्यापासून प्रॉब्लेमपासून सॉल्व करावं, एवढीच विनंती आहे. यंदाचा पाडवा आता जरी घरगुती गॅसधारकांचा जरी गोड होत असला मात्र कमर्शियलांसाठी ह्या कडूच म्हणायचं. 100% कडूच आहे. कारण त्याला पर्यायच काही नाही आहे. हे जरी घरगुती गॅस जरी मिळालं तरी जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा पाडवा 100% कडूच असणार आहे. काय म्हणतात? कडूच म्हणतात. खडूच आहे. अन्न साखळीचा पूर्ण हे झालेला आहे, विध्वंस झालेल्याचा प्रकार आहे. म्हणजे आखाडी देशाला युद्धांची झळ यात आपल्या घरापर्यंत पोचली होती. देशाला लागलेली आहे, भारत देशाला, महाराष्ट्राला तर जास्त लागलेली आहे. आता पुण्यामध्ये असंख्य लोक येतात रोजगारानिमित्त, कामानिमित्त. एवढी हॉटेल्स इंडस्ट्री वाढली आहे, खवय्ये संस्कृती म्हणतो सगळी. मात्र आता ह्या गॅस अभावी सगळी पूर्ण कोलमडली, पूर्ण म्हणजे पूर्ण कोलमडली. गॅसमुळे इतका मोठा प्रॉब्लेम होईल असं कधी वाटलं नव्हतं. लोकांना कधी जाणवलं नसेल या सिटी लेवलला की चुलीवरचं जेवण काय असतं. ते आत्ता लोकांना समजायला लागलं आहे. पण ती चुली पेटवायला सुद्धा हे लाकूडसुद्धा वाढून बसलं आहे. म्हणजे लाकूडसुद्धा घेणं, कोळसासुद्धा घेणं भरपूर मोठी कसरत करायला लागेल. मला वाटतं जर हे अजून एक 4-5 दिवस राहिलं तर चूल वगैरे वापरायची वेळ येईल काय? 100% आता पर्यायच राहिला नाही, त्या गोष्टीला काहीच पर्याय राहिलेला नाही आहे. भाऊ, काय गॅस टंचाईमुळे काय झालं की जरी व्यावसायिकांना जरी अडचणीचा सामना करावा लागला मात्र कुंभारवाड्यांमधील ज्या या भट्ट्या दिवसाला कधी एक जायची किंवा कधी छोटी भट्टी जायची किंवा जायची नाही, मात्र आज दिवसाला त्या 7-8 जात आहेत. त्यामुळे गॅस टंचाईमुळं कुणाचं तरी नुकसान होतं आहे, कुणाचा तरी फायदा होतो आहे आणि या भट्ट्यांची जी विक्री आहे ती देखील वाढलेली आहे. आणि या भाऊंना आता खरं गॅस टंचाईमुळे सुगीचे दिवस आले म्हणायचं का? हो, नक्कीच. तुटवड्यामुळं, व्यावसायिक टंचाईमुळं या तुम्हाला कमर्शियलला सुगीचे दिवस आहेत का? हां, नाही, बरोबर आहे, सोयीचे दिवस झालेले आहेत. कारण की पण बाकीचे तिथं ड्रमचे पण रेट वाढलेले आहेत, त्याच्यामुळं पण हे भट्टीचे रेट वाढलेलेच आहे, साहजिकच आहे. पण लोक घेत आहेत. हो, घेतात, त्यांना पर्यायच नाही ना, दुसरा पर्यायच नाही आहे. मग काही भट्ट्या वगैरे घेऊन जातात. ते साधारण काय विक्री होते आणि काय दर आहेत? साधारणतः हे ज्या लहान साईज आहे हे साधारणतः 2,000 रुपये रेट आहे याचा. आणि ह्या ज्या मोठ्या कमर्शियल म्हणजे हॉटेल लाईनसाठी ह्या 5,000 रुपये आहेत. पूर्वी किती जायचे, आता किती जातात काय? पूर्वी साधारणतः दिवसातून 1-2 महिन्यातून 5-6 असे म्हणजे जायच्या क्वचित,
पण आता सर्रास जातात वाटतं, सर्रास जाते ते. घरगुती गॅस मात्र मिळणार असला तरी मात्र व्यावसायिक गॅस कमर्शियल गॅस हे मिळणार की नाही मिळणार याच्यावर आपल्यात अनिश्चित आहे आणि त्याच्यामुळे हॉटेल व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले. एकीकडे आपला स्टाफ सांभाळायचा आहे, दुसरीकडे आपले हॉटेल देखील चालू ठेवायचं आहे, कारण हप्ते भाडं या सगळ्या गोष्टींची जमा खर्च त्यांना करायचा असतो. एकीकडे महागाईला देखील त्यांना आता तोंड द्यावं लागतं आहे. त्याच्यामुळे ही गॅस टंचाई आणखीन किती तरी परिणाम करणार आहे हे त्या काळामध्ये स्पष्ट होईल. कॅमेरामॅन दिवसासमोर प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.